पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनिः द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करस्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम्। सदा शिवसमारम्भम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण अतिशय प्रचलित असलेलं सर्वश्रुत असं कठोपनिषद याला प्रारंभ करतोय। वंदनीय आचार्य मुळे शास्त्रींनी त्याचं प्रास्ताविक पूर्ण केलेलं आहे। प्रारंभापूर्वी माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमन करतो। आदरणीय नीलाताई दातार ज्यांनी पुन्हा मेहनत करून कठोपनिषद पठण प्रारंभ केलं आणि मिनिटांनी त्या ते बरोबर सांभाळतात, त्या नीलाताईंना नमस्कार करतो। भगवंत ज्यांच्यामध्ये विराजमान आहे असे आपणासारखे सर्व साधक, या सर्व साधकांना मनपूर्वक नमस्कार करतो आणि कठोपनिषदाला प्रारंभ करतो। कठोपनिषद म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा जर काय लक्षात येत असेल तर नचिकेत्याची तेजस्विता आणि त्यांनी अंगीकारलेलं प्रखर वैराग्य, या दोन गोष्टी पहिल्यांदा समोर येतात।
शंकराचार्यांनी एक स्तोत्र लिहिलंय. त्या स्तोत्रात एक वाक्य आहे, वेदांत वाक्येषु सदा रमन्तः देहादि भावम परिवर्जयन्तः आत्मानमात्मं न्यवलोकयन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. कौपीनवंत म्हणजे लंगोटधारी. हा लंगोटधारी अत्यंत भाग्यवान आहे. पण हा लंगोटधारी पामर नाही, भिकारी नाही, पण दुर्मिळ असलेला अत्यंत महान असा भाग्यवंत आहे. कसा आहे हा लंगोटधारी? हा वैराग्य परिपूर्ण मुरलेला कसा आहे? वेदांत वाक्येषु सदा रमन्तः. हा लंगोट घातलेला वैराग्यधारी वेदांत वाक्येषु सदा रमन्तः कायम वेदांत वाक्यामध्ये रमणार आहे. देहादि भावम परिवर्जयन्तः. देह आदि म्हणजे जगत. आता इथे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चारही देह आले बर का. देहादि भावम परिवर्जयन्तः सहजावस्थेत आलाय महाकारण देहाचा त्याग झाल्यावर. आत्मानमात्मन न्यवलोकयन्तः आत्म आणि अनात्म ह्याचं अवलोकन करणार आहे. आणि असा जो आहे तो राहतो कसा आहे? कौपीनवंतः लंगोटधारी आहे. आणि खलु भाग्यवंतः फक्त तोच भाग्यवंत आहे. असा एकमेव भाग्यवंत आहे, महान भाग्यवंत. भाग्यवंत होणं, मनुष्य देहामध्ये जन्म घेतल्यानंतर भाग्यवंत होणं यासारखं परिपूर्णता कशात नाही. प्रत्येक जे कार्य आहे त्या कार्यासाठी आपण आल्यानंतर ते कार्य पूर्ण होणं यासारखं भाग्य काही नाही. अखंड आत्मानात्म विवेकातून आत्मरूप होणारा हा जो वैराग्यधारी आहे हा भाग्यवंत आहे. डॉक्टर काकांनी दासबोध लिहिला त्याच्या मुखपृष्ठाच्या मागच्या भागात जयासी विरक्ती सदाची खुणावे तये दासबोधासी वाचित जावे. विरक्ती ज्याला बोलवते आहे, जयासी विरक्ती सदाची खुणावे तये दासबोधासी वाचित जावे. असा विरक्ती आणि विचारांचं तेज ज्याच्यामध्ये सामावलं आहे असा जर कोणी असेल तर तो नचिकेता आहे, लक्षात घ्या. आणि त्या नचिकेत्या संबंधी हे उपनिषद आहे. या उपनिषदाच्या अभ्यासाला आपण प्रारंभ करतो. यस्मिन् सर्वम यतः सर्वम यस् सर्वम सर्व दृक् तथा सर्व भाव पदातीतम वात्मानं तम स्मराम्य. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी कठोपनिषदावर शांकर भाष्य करीत असताना हा श्लोक लिहिलेला आहे. यस्मिन् सर्वम यतः सर्वम यस् सर्वम सर्व दृक् तथा सर्व भाव पदातीतम वात्मानं तम स्मराम्य. म्हणून काठकवल्ली म्हणजे काठक श्रुती अभ्यासत असताना आचार्य भाष्याशिवाय हा अभ्यास पूर्ण होण्याची शक्यता नाही. हा अभ्यास ट्रॅकवर असण्याची शक्यता नाही, यथोचित होण्याची शक्यता नाही. म्हणून ज्यांनीही कठोपनिषद ऐकण्यासाठी या ठिकाणी आला आहात त्यांनी शिवगडवरून डॉक्टर काकांचं कठोपनिषद मागवा आणि गीता प्रेस गोरखपूर इथून कठोपनिषद शांकर भाष्य किंवा उपनिषद शांकर भाष्य मागवा.
ईशादी 9 उपनिषद मागवू नका, ते जयदयाल गोयंकाचे आहेत. शंकराचार्यांचं उपनिषद शांकर भाष्य मागवा, त्यात हा श्लोक आहे. यस्मिन् सर्वम यतः सर्वम यस सर्वम सर्व दृक् तथा सर्व भाव पदातीतम स्वात्मानं तम स्मराम्य. आदरणीय नीलाताईंनी सुद्धा हा श्लोक म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण या श्लोकाचा अभ्यास करूया. आचार्यांनी या श्लोकाला अग्रस्थान दिलेलं आहे. वैराग्य म्हटलं की शंकराचार्य आठवतातच. भगवा वस्त्र हा वैराग्याचं प्रतीक आहे, पण नुसतं वैराग्याचं प्रतीक नाही, ज्ञान वैराग्याचं प्रतीक आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच पार्वती. ज्या कोणी अजूनही उपनिषद ऐकलेलं नसेल त्यांनी हे उपनिषद प्रथम पासून ऐकावं, म्हणजे त्याचा संदर्भ लागेल. रोज जेवत असताना ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच पार्वती, माता पार्वतीला भिक्षा मागून जेवायचं आहे. लक्षात घ्या की आम्ही भिक्षान्न खातो. काय खातो? भिक्षान्न खातो. भिक्षान्न तुमच्या पसंतीचं असेल त्याचा भरोसा नाही. भिक्षान्न तुम्हाला रुचणार असेल याचा भरोसा नाही. भिक्षान्न तुम्हाला पेळणार असेल याचाही भरोसा नाही. पण भिक्षान्न तुम्हाला वैराग्य पूर्ण करेल याची खात्री असते, लक्षात ठेवा. म्हणून भिक्षा मागून जगायचं, भिक्षा मागून जेवायचं असतं. मिळालेली भिक्षा ही नदीच्या पाण्यात बुडवून गायत्री मंत्राचा जप करायचा असतो 3 वेळा. एकदा बुडवायचं, पूर्ण गायत्री मंत्र म्हणायचा, त्याला वर काढायचं, दुसऱ्यांदा तसंच करायचं, तिसऱ्यांदाही तसंच करायचं. त्याच्यामुळे भिक्षान्नामधला रुची नावाचा भाग संपून जातो आणि अन्न नावाचा भाग शिल्लक राहतो. तो ज्ञान आणि वैराग्याच्या सिद्धीसाठी असतो. वैराग्य म्हटलं की नचिकेत्याची आठवण झाल्याशिवाय राहत. वैराग्य म्हटलं की तुकोबांची आठवण झाल्याशिवाय. तुकोबा वैराग्य मूर्ती होते हे विसरू नका. स्वतःचे मुलं पूर्ण वेळ उपाशी असताना सुद्धा, स्वतःची मुलं पूर्ण वेळ उपाशी असताना सुद्धा मिळालेल्या उसाच्या गाडीमधली सगळी ऊस, मोळीमधली सगळी ऊस मुलांना वाटून दिली रस्त्यावर. पण आपली मुलं उपाशी आहेत, त्यांच्यासाठी 4 ऊसाचे दांडे न्यावे असा विचार सुद्धा तुकोबांच्या मनात नाही आला. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया, ही शरणागती आहे, ही तुकोबांची शरणागती. समर्थांकडे बघाल तर ज्ञान आणि वैराग्याची मूर्ती आहे समर्थ. आपण नेहमी श्लोक पण म्हणतो, आणि श्लोक आठवत असेल का तुम्हाला? सांगता कोणी की मीच सांगू? शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. मला माहितीये तुम्हाला आठवलाय, पण अनम्यूट करून सांगायला थोडासा वेळ लागतो. शुकासारखे वैराग्य आणि वशिष्ठासारखं ज्ञान. समर्थ ज्ञान वैराग्याची मूर्ती आहे. तुकोबा वैराग्य मूर्ती आहे. ज्ञानोबा ज्ञान वैराग्य मूर्ती आहे. नाथ महाराज शांतीची मूर्ती आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या गोष्टीतून आपल्या लक्षात येतं
काय लक्षात येत आहे आपल्या? पक्क लक्षात ठेवा. ह्या गोष्टीतनं आपल्या काय लक्षात येत आहे? माझ्या जवळ वैराग्याची वानवा. आणि वैराग्यासाठी उगीच परान्न घेत नाही असं नाही, अशी भाषा वापरू नका. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. वैराग्य हे ज्ञानपूर्वक असलं पाहिजे. नुसतं कृतिशील वैराग्याला अर्थ नाही. कृतिशील वैराग्याला अर्थ नाही, ज्ञानयुक्त वैराग्याला अर्थ आहे. आणि म्हणून ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच पार. आपल्या हितासाठी नेहमी माणसाने जाग असा. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. तुकोबांना वाटलं नसेल का हो की आपल्या मुलांना ऊस खायला मिळावा? पण नाही, तुकोबांनी आपल्या मुलाची आठवणच केली नाही. केवढं वैराग्य असेल. आणि सगळी मुलं माझीच मुलं आहे, केवढं ज्ञानाची एकरूपता आहे, ज्ञानाशी ऐक्य आहे. आणि हे बोलण्याचा भाग झाला की सगळी मुलं माझीच मुलं आहे, सगळी मुलं पांडुरंगच आहे आणि तो मीच आहे, याला ज्ञान म्हणतात. तुम्ही म्हणाल एवढा वेळ झाला, अजून तर शांतीपाठाला सुरुवातच झाली नाही. शांतीपाठाशिवाय उपनिषद कसं सुरू होईल? थोडासा प्रास्ताविकाचा भाग होता. शांतीपाठ म्हणूया. ओ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. कठोपनिषदाला काठक श्रुती सुद्धा म्हणतात. म्हणून आजपासून जे कठोपनिषद होत आहे त्यात काठक श्रुती असा शब्द टाकलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की कठोपनिषद आणि काठक श्रुती दोन्ही एकच आहे. शांतीपाठाचा मुख्य भाग आहे तो परमात्मा आम्हास म्हणजे आचार्याला आणि शिष्याला दोघांचं मिळून रक्षण करणारा असो, दोघांचं पालन करणारा असो, दोघांनाही बरोबरीने विद्यार्जनाचे सामर्थ्य देव गुरु आणि शिष्य. आमची विद्या तेजस्वी असो, आमच्याकडून कोणाचाही द्वेष न हो, ओंकार स्वरूप परमेश्वराच्या कृपेने सर्वत्र सुख शांती आणि समृद्धी असो. हा शांती पाठाचा अर्थ आहे. ओम शांती शांती शांती. हे तिसरं उपनिषद आहे. त्याच्यामुळे आधिभौतिक तापाची शांती, आध्यात्मिक तापाची शांती आणि आधिदैविक तापाची शांती, या तिन्ही शांती या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि याचं सविस्तर वर्णन झालेलं आहे. काही नवीन लोकांना उपनिषद शब्दाचा अर्थ माहित नव्हता, त्यांनी काल शास्त्रीजींना विचारला. हरकत नाही, यावेळेला सुद्धा उपनिषद शब्दाचा अर्थ आचार्यांनी डिटेल्स मध्ये घेतलाय, अतिशय सविस्तर घेतलाय. शांकर भाष्य त्यात संबंध भाष्य. आचार्यांनी प्राथमिक दृष्ट्या संबंध भाष्य घेतलाय आणि संबंध भाष्यामध्ये त्याची आणखीन सविस्तर अर्थ सांगितले. आणि हे सगळे सविस्तर अर्थ आपल्याला कळणार आहेत. कळणार नाही असं काही नाही, पण सातत्य पाहिजे. ऐकण्याचं सातत्य पाहिजे का हो? हो. ऐकल्यानंतर जे काही ऐकलं त्याच्या नोट्स काढण्याचं सातत्य पाहिजे. मी काय ऐकलं आज?
ते ऐकत असताना रफ मुद्दे काढून घ्यायचे आणि नंतर त्याला फेअर करायचं आणि जे कळले नाहीत ते आम्हा दोघांना फोन करून विचारायचे. याला अभ्यास असं म्हणतात. आम्ही असा अभ्यास करत नाही. ऐकणं झालं, झालं. आमचा आणि त्याचा आता पुढल्या 24 तासात संबंध नाही. उद्या सकाळी 7 वाजताच पुन्हा आम्ही काय करणार? ऐकणार. याला अभ्यास नाही म्हणत. आदरणीय नीलाताईंनी केलेल्या पठणापासून श्रवण करा. त्यानंतर उपनिषदाच्या अर्थाचं टिपण करा. त्या अर्थारोहणाचं चिंतन करा. अर्थारोहण करून त्याचं चिंतन करा आणि ते चिंतन आत्मसात करा म्हणजे अनुभवा. याला अभ्यास असं म्हणतात. आपण भरपूर वेळ देत असतो उपनिषदात. पण एवढा वेळ दिल्यानंतर सुद्धा जर आम्ही अभ्यास करणार नसेल तर दोष सांगणाऱ्याकडे येत नाही, दोष पठण करणाऱ्याकडे येत. पठण करणाऱ्या व्यक्तीकडून होणारे जे मंत्रोच्चार आहे त्यांनी तुमचं चित्त आपोआप शुद्ध व्हायला लागतं. हे लक्षात ठेवा. पठणाचं महात्म्य आहे की जे तुम्ही ऐकता, ऐकणं हे कर्म आहे आणि कर्माने चित्ताची शुद्धी होत असते. त्यामुळे शास्त्र शुद्ध पठण करणाऱ्याचे शब्द जरी मनपूर्वक ऐकत राहिलात तरी चित्तशुद्धी होईल. त्या चित्तशुद्धीला जर गती मिळवायची असेल तर दिवसभर तसं वागावं लागेल. स्वतःचा मी जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थाचं श्रवणच होत. आम्हाला कळतं, आम्हाला समजतं. परवाच मी पुसदहून परतलो. तेव्हा सांगितलं की आपण ऐकत आहात पण ते आपल्याला आकलन नाही. ज्या कोणाला सांगायचं त्यांना. मला कळतं हा मीच तर सगळ्यात धोक्याचा आहे. कॉलेजमध्ये ऐकलेलं कळणं वेगळी गोष्ट आहे. शब्दांनी जे शास्त्र समजलं ते सांगणं वेगळी गोष्ट आहे. आणि अनुभवातलं उमगणं ही वेगळी गोष्ट आहे. अनुभवातून उमगण्यासाठी संप्रदाय शुद्ध श्री गुरूंच्या श्रीमुखातून ते ऐकलं पाहिजे. काकांनी कठोपनिषद लेखन करत असताना पहिले स्वतःची भूमिका स्पष्ट केली. निरहंकारित्व किती आहे त्या भूमिकेमध्ये ह्याचा तुम्हाला आज अंदाज आहे. मी ती काकांची भूमिका आवर्जून मांडतो कारण ही भूमिका काकांनी कठोपनिषदामध्येच मांडलेली आहे. या वेळेला काकांना ही स्फुरलेली आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित हो? त्याचा पुरावा आहे 9व्या ओवीमध्ये रथरूपका विशेषण रथरूपका विशेषपण इही ग्रंथी. दुसरा पुरावा आहे ग्रंथ निवृत्ती प्रधान श्रेय प्रेयादी ज्ञान. म्हणजे काकांना हे कठोपनिषदाच्या वेळेला सुचलं म्हणून पूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्यात ही भूमिका कठोपनिषदात मांडलेली आहे आणि काकांना हे या ठिकाणी स्फुरलं म्हणून थोडस या ठिकाणी आज उल्लेख करणार आहे आणि उद्या आपण पुढे जाणार आहोत. नमो परात्परा नमो विश्वंभरा. ओंकाराचा अर्थ सांगून झालाय. ओम नमो परात्परा ओम नमो विश्वंभरा नमो तयाचे सेवक वरा गुरु स्वरूपा. आता यमदेव या ठिकाणी मृत्यूचा देव नाही आहे. यमदेव या ठिकाणी मृत्यूचा देव नाही आहे. यमदेव या ठिकाणी सद्गुरू आहे.
आणि जे सद्गुरू असतात त्यांना देव म्हणत असतात. दीव शब्दाचा अर्थ प्रकाशक असा होतो. अनघाताई व्हिडिओ बंद करा. दीव शब्दाचा अर्थ प्रकाशक असा होतो. आणि प्रकाशक हा नेहमी प्रकाशाला प्रकाशित करीत असतो. जो प्रकाशित करतो त्याला देव असं म्हणतात. आणि जे प्रकाश्य असतं ते नेहमी नश्वर असतं. म्हणून गुरुदेव हे तत्वरूप असतात. हे शाश्वत असतात. गुरुदेव हे प्रकाशक आहेत. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, श्री गुरु तत्वरूप असतात. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवून एकच झाले, देहातीत वस्तू सगळे श्री गुरु वेगळे वेगळे नसून एकच आहेत. हे तर माझे सद्गुरु. मग बाकी बोलायचं नाही आम्हाला. गुरु स्वरूपा असं म्हटलंय. नमो तयांचे सेवक वरा, गुरु स्वरूपा. यमदेवाचा सेवक नचिकेत आणि सद्गुरु स्वरूप असलेले यमदेव, या दोघांनाही नमन केलंय डॉक्टर काकांनी या ठिकाणी. आणि सेवक वरा म्हटलाय. नचिकेत सर्वश्रेष्ठ सेवक आहे. कसा काय हो सर्वश्रेष्ठ सेवक आहे? नचिकेताला श्रेष्ठ सेवक का म्हटलेला आहे? कथानकाचा भाग अगदी पहिल्या मंत्रापासून पुढे सुरू होतो आहे, पण संबंध भाष्याच्या नंतर येणार आहे. म्हणून थोडासा उल्लेख करून देतो की भाकड गायी दिलेल्या त्याला चालत नव्हत्या. ज्या गायी पुरेसं अन्न पचवू शकत नाही, ज्या गायी त्या अन्नाचं चरवण करून त्याचं रक्तामध्ये रूपांतर होत नसल्यामुळे कृश झालेल्या आहेत, ज्या गायी आपल्या वासराला पोटभर दुग्धपान करू शकत नाही, आणि ज्या गायी वासराला जन्म देऊ शकत नाही, प्रजनन शक्ती सुद्धा ज्यांची क्षीण झालेली आहे, संपलेली आहे, असे भाकड प्राणी ह्याचे वडील यज्ञामध्ये दान देत होते. आणि यांनी माझ्या वडिलांचं पतन होईल, मोक्ष मिळणार नाही, एवढं ज्ञान आहे. एवढं ज्ञान असताना वडिलांचा संपूर्ण सन्मान ठेवून कथानकात बाकी येणार आहे, यमदेवाकडे गेला. तुला मी यमाला दिलं असं सांगत असताना यमदेवाकडे गेला आणि यमदेवाच्या दारावर यमदेव नसताना 3 दिवस उपाशी राहून बसून राहिला. एवढं ज्ञान असलेल्या माणसाला अहो बसा म्हटलं नाही तर राग येतो. आमची गत काय आहे? या बसा म्हटलं नाही तर राग येतो. हो, असे काही उदाहरणं संतांची आहेत बरं का. अमानित्व संतांमध्ये मान नावाची गोष्ट नाही. ब्रह्मचैतन्य एकदा एकदा शिष्याकडे गेले होते आणि तो मधुरीला बाहेर गेला. त्याची बायको घरात होती. तिला हे माहित नाही की हे ब्रह्मचैतन्य आहे. त्या काळी फोटो नव्हता. गोंदवलेकर महाराजांचा किस्सा सांगतो. तिने त्यांना बाहेर बसायला लावलं आणि शिष्य येईपर्यंत महाराज बाहेर बसून राहिले. त्यांना बसायला आसन सुद्धा दिलं नाही. महाराज बाहेर सारवलेल्या ओट्यावर बसले होते शांतपणे. मी एवढा मोठा महाराज आहे, माझे एवढे शिष्य आहेत, तिने माझा मान सुद्धा ठेवला नाही, मी निघून जातो, असली भावना त्यांनी केलेली नाही. शिष्य आल्यानंतर तो पत्नीला म्हणतो, माझे गुरुदेव आहेत, तू काय केलंयस हे? महाराजांच्या अंतःकरणात जराही संताप नाही, थोडासाही क्रोध नाही. गुरूंना अत्यंत सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे.
पण असा सन्मान मिळणं, सांभाळलं जाणं अशी गुरूंची अपेक्षा नसते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. गुरूंना शिष्यानी कसंही ठेवलं तरी गुरूंना मान्य आहे. जगाने कसंही ठेवलं तरीही मान्य आहे. आमच्याकडले संत श्रेष्ठ गजानन महाराज यांना उसानी मारलं तरीही महाराज संतापले नाहीये. अनेक संतांचे अनेक ठिकाणी अपमान झाले आहेत. माऊलीचा कमी अपमान झाला का? नाथ महाराजांचा काशी क्षेत्री अपमान करण्यासाठी काशीचे सगळे विप्रवर तत्पर होते. मराठीत भागवत लिहिलं म्हणून. म्हणून गुरु तत्वरूप असतात. त्यांना मान आणि अपमान समान असतात. शिष्यानी स्वतःच्या उन्नतीसाठी त्यांचा सन्मान करायचा. तो ब्रह्मस्वरूपाचा सन्मान असतो. तुम्हाला मी कसं ठेवू असं विचारायचं नसतं. तुमच्यासाठी काय करू असंही विचारायचं नसतं. या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. शहाण्याला त्या कळतात. आणि म्हणून गुरुस्वरूपा म्हटलंय. या ठिकाणी यमदेव गुरुस्वरूप आहे. श्री गुरूंचं दुसरं वैशिष्ट्य असतं, ते संप्रदायामध्ये असतात. संप्रदायाशिवाय औचित कोणीतरी प्रगटले असं नसतं. म्हणून संप्रदाय हवा आणि परंपरा हवी. वारकरी हा संप्रदाय आहे. रामदासी हा संप्रदाय आहे. वारकरी या संप्रदायामध्ये नाथ महाराज आहेत, तुकोबा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई संप्रदायाचे पायीक आहेत. स्वतःचा संप्रदाय नाही उभा केला, लक्षात ठेवा. संप्रदाय उभा करणारे क्वचित कोणी असतात आणि धर्माची पुनर्स्थापना करणारे फार आगळे वेगळे संप्रदायाचीच तर स्थापना करणारे विरळ असतात. तर धर्माची पुनर्स्थापना करणारे श्रीमदाद्य शंकराचार्य. आणि धर्म मोडकळीला आल्यानंतर तो धर्म पुन्हा उभा करणे भगवंताचा अवतार. मलिन झाल्यानंतर त्याला पुन्हा जागृतीला आणणे शंकराचार्यांचा अवतार. आणि जागृत झाल्यानंतर संप्रदाय टिकवून ठेवणे ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, समर्थ यासारख्या संतांचा तो पिंड आहे. सामान्य संतांचा सुद्धा तो पिंड नसतो. ज्या कार्यासाठी जे जन्माला आलं ते तेच कार्य करतात, लक्षात ठेवा. नमो तयाचे सेवक वरा गुरु स्वरूपा. संप्रदाय शुद्ध असतो आणि त्यात अविद्येला शिरकाव नसतो. पुन्हा काका म्हणतात की या काठकीचा भावार्थ शोधून पाहे. काठकाला सुचली, काठक श्रुतीच्या वेळेला सुचलेली भूमिका आहे. पण विनम्रता बघा, की मी माझ्या तोंडचा शब्द वापरणार नाही. नाथ, ज्ञानदेव आणि समर्थ यांचे शब्द उचलून मी जसे तसे ठेवणार आहे. माझ्या पदरी तर मी काहीही मांडत नाहीये. डॉक्टर काकांची विनम्रता बघा काय आहे. याला शरणागतता म्हणतात. आणि त्यात ते लिहितात, आचार्य रेखा नोलांडिता सिद्धांत सर्वस्वी पाहता काठक आणिले प्राकृता ओविबद्ध. आचार्य रेखा नोलांडता श्रीमद आद्य शंकराचार्यांनी मांडून दिलेली ट्रॅक. नदी दोन काठांच्या मधून वाहत असते. आगगाडी दोन रुळांच्या मधून चालत असते.
नदी आपले काठ सोडत नाही. आगगाडी आपली ट्रॅक सोडत नाही. तसं साधकाने शास्त्राची चाकोरी कधी सोडता कामा नये आणि शास्त्राच्या चाकोरीसाठी अन्य कुणाचे ग्रंथ वाचू नये. शांकर अद्वैत वेदांत फक्त शांकर भाष्य वाचा. फक्त अद्वैत लेखन वाचा. समर्थांचं अद्वैत लेखन आहे. नाथ महाराजांचं अद्वैत लेखन आहे. ज्ञानोबांचं अद्वैत लेखन आहे. तुकोबांचं अद्वैत लेखन आहे. आणि जिथे जिथे अद्वैत आहे तिथे तिथे शंकराचार्यांची चाकोरी आहे, लक्षात ठेवा. म्हणून गीता जशी आहे तशी नाही वाचू. द्वैत आहे. फक्त अद्वैत वाचा. आचार्य रेखा नोलांडिता सिद्धांत सर्वस्वी पाहता. सिद्धांताला जरा सुद्धा धुसर होऊ दिलेलं नाहीये आणि आचार्यांची ट्रॅक सोडली नाही शेवटपर्यंत. मी अभ्यास करायला घेतला होता उपनिषदांचा. मला वाटायचं की काका आपल्या मनाने काही लिहितात आहे का. 2 उपनिषदांचा पूर्ण अभ्यास केला. ईशावास्य आणि केन. ईशावास्यामध्ये संबंध भाष्य आणि आचार्य भाष्य सविस्तर वाचलं. केनामध्ये संबंध भाष्य वाचलं, पदभाष्य वाचलं, वाक्य भाष्य वाचलं आणि ह्याचा सविस्तर अभ्यास करत असताना काकांच्या ओव्या अभ्यासल्या. काकांनी दिलेले दृष्टांत सुद्धा मागे पुढे केले नाही. आचार्यांच्या दृष्टांतांना सुद्धा काकांनी मागे पुढे केलं नाही. मग माझे डोळे पाणावले आणि त्यानंतर कठोपनिषद अभ्यासाला घेतलं आणि कठोपनिषदामधली ही भूमिका वाचली आणि खरोखर डोळ्यातले अश्रू आवरले नाही. त्या दिवसापासून पुन्हा आचार्य भाष्य आणि काकांचं लेखन हे सारखं आहे का हे पाहत बसलो नाही. काकांच्या पायावर डोकं ठेवलं आणि काकांना म्हटलं, माझ्या मनात असा असा विचार आला होता, म्हणून काका मी शांकर भाष्य आणि तुमच्या ओव्या याची तुलना करत राहिलो आणि सातत्याने अभ्यासत राहिलो. सगळं सारखं मिळायचं, सगळं सारखं मिळायचं, पण कठोपनिषदाची भूमिका पाहिली आणि जे मला 2 उपनिषदांमध्ये पाहायला मिळालं तीच भूमिका तुम्ही पूर्ण सांभाळली आहे. आता यानंतर मी हे पाहत बसणार नाही. माझ्याकडनं एवढी चूक झाली, तुम्ही क्षमा करा. काका म्हणले, काही हरकत नाही. असं तपासावं, पण तपासत राहू नये. काय म्हणाले काका, असं जरूर तपासावं, पण अखंड तपासत राहू नये. त्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वासाची जोड देऊन पुढे वाटचाल करता आली पाहिजे. नाही तर तपासण्यामध्ये आयुष्याचा वेळ वाया जातो आणि दुसऱ्याला तपासण्यात ज्याचा वेळ वाया जातो त्याला स्वतःला तपासायला वेळ उरत नाही, लक्षात घ्या. म्हणून हा कसा आहे, तो कसा आहे, ही कशी आहे, ती कशी आहे, ते कसे आहेत, त्या कशा आहेत, हा छंद आहे आमचा. आणि मग दुसऱ्यांना तपासत गेलं की स्वतःला तपासायचंच राहून जातं आणि मनुष्य जन्म संपून जातो, लक्षात ठेवा. म्हणून कठोपनिषदाची ही भूमिका मी वाचली आणि त्यानंतर काकांच्या ओव्या आणि आचार्यांचं भाष्य याच्या तुलना करणं बंद करून दिलं, पण अभ्यास केला आचार्य भाष्याचा आणि काकांच्या ओव्याचा. सलग सोबत अभ्यास केला आणि स्पष्टीकरणाला त्याची मदत झाली. समजून घ्यायला अधिक सोपं झालं. ओव्यांमुळे ते फार सरळ झालं. मुमुक्षु नचिकेता यमदेव सद्गुरु तत्वता. नचिकेता,
नुसता वैराग्यवान नव्हता, अत्यंत तीव्र मुमुक्षू होता. 3 दिवस उपाशी राहिल्यानंतरही त्याच्या अंतःकरणात क्रोध येऊन मोक्षाची इच्छा त्यांनी सोडली नाही. एक, त्यानंतर यमदेवानी दिलेल्या पहिल्या 2 वरांमध्ये अमाप श्रीमंती त्याला मिळू शकत असतानाही त्यांनी ती झिडकारली आणि मोक्षाशिवाय दुसरं काहीही केलं नाही. तिसरा प्रश्न त्याचा मोक्षानुकूल आहे, मोक्षाच्या संबंधी आहे. मोक्षाला त्यांनी धुसर होऊ दिलं नाही, म्हणून मुमुक्षू नचिकेता. यमदेव सद्गुरु तत्व. यमदेव तत्वरूप सद्गुरु आहे. सद्गुरु हे नेहमी तत्वरूप असतात. सद्गुरु देहरूप नसतातच. रू शब्दामध्ये रूपातीत शब्द आहे आणि गु शब्दामध्ये गुणातीत शब्द आहे. आणि गुरु गीतेमध्ये गुणातीत आणि रूपातीताचं वर्णन पण केलं आहे. असे तत्वरूप जे सद्गुरु आहेत, सर्वस्वी पाहता त्यांना नेहमी तत्वरूप बघावं. देहाच्या दृष्टीने बघू नये. माझे गुरु डॉक्टर आहेत, माझे गुरु म्हातारे आहेत, माझे गुरु विद्वान आहेत, माझे गुरु ब्रह्मरूप आहेत, बस. अहो, एक लग्न असेल तर त्या नवरदेवाची केवढी वरवर असते. जो त्या नवरीला आयुष्यभर सांभाळणार असतो आणि जो जन्मोनजन्मी सांभाळतो, त्याची केवढी वरवर असायला पाहिजे. जन्मोनजन्मी सांभाळतो. म्हणून सद्गुरु तत्वरूप आहेत. त्यांनी पुढले जन्म घेतले पाहिजे असं भाग नसतो, पण ते तत्व त्या शिष्याला बरोबर सांभाळत असतं. शिष्य जर तत्वाकडे मुख करून राहत असेल तर, पाठ करून राहत असेल तर नाही सांभाळत. नाही तर मग तुमची तर जबाबदारीच आहे आम्हाला जन्मोजन्म मोक्ष होईपर्यंत, असं नसतं. आम्ही कसंही वागून तुम्ही आम्हाला सांभाळा, असं चालत नाही. ईशान शब्द आहे ईश्वर मध्ये, आणि ईशान म्हणजे ईश्वराच्या आज्ञेत जो राहतो त्याला. जो आज्ञा ईश्वराच्या आज्ञेमध्ये नियमनामध्ये राहावं लागतं. जो नियामक आहे तो ईश्वर आहे, जो नियम्य आहे तो जीव आहे. सद्गुरु नियम्य पण नाही, नियामक पण नाही. सद्गुरु केवल ब्रह्म आहे, बस. म्हणून तत्वता म्हटलं आहे. म्हणून सद्गुरु केवळ ब्रह्म आहे. पुढे म्हणतात, आचार्य जैसा श्रेष्ठ वक्ता भगवत स्वरूप. आता आचार्यांना काय म्हटलं? नुसते वक्ते तर आहेतच, पण प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहे. म्हणून त्यांना भगवत पूज्यपाद असं म्हणतात. त्यांचे चरण सुद्धा एवढे पवित्र आहेत की त्या चरणांची नुसती पूजा जरी केली तरी मोक्ष निश्चित आहे. आम्हाला आचार्यांचे चरण मिळतील का हो? आचार्यांच्या स्तोत्राचं, आचार्यांच्या लेखनाचा विचार करून जर आचरण केलं तर ते आचार्यांचे चरणच आहेत. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हो. आई नर्मदे बद्दल, भगवती बद्दल आचार्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला गुरु चरणांबुज निर्भर भक्ता. श्री गुरूंच्या चरणावर जो निर्भर असतो म्हणजे अवलंबून असतो, शब्दिक नाही, साधन करून.
असो, येथे सकल ब्रह्मज्ञान लक्षण तैसेची साधन. या उपनिषदामध्ये केवळ ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. लक्षण तैसेची साधन. ब्रह्मज्ञानाचे लक्षणही सांगितले आणि तशी लक्षणं आत्मसात होण्याचं साधनही सांगितलं. आचार्य शब्द आधार सोडिला नाही. काका म्हणतात, आचार्य शब्दांचा आधार नाही सोडला. श्रीमदाद्य शंकराचार्यांचा शब्द हा आधार आहे. आधारावर जो अवलंबून असतो तो आधेय. आधार आधेय शब्द आहे. आचार्यांचा शब्द आधार आहे. सगळे आधार सोडून द्यावे, एका श्री गुरु चरणाचा आधार घ्यावा आणि शरण सापडत नसतील तर शब्दांचा आधार घ्यावा. गुरु शब्दाचा आधार तारल्याशिवाय राहत नाही. श्री गुरूंचं सामर्थ्य असतं लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात गुरुबळ पाठीशी आहे. तो गुरु नावाचा ग्रह आहे. तो विषय नाही बोलत आहे. मी सद्गुरूंविषयी बोलतो आहे. सद्गुरूंविषयी बोलतो आहे. आपल्या फायद्यासाठी कशाला काहीही बदलवून घेण्याचा प्रयत्न करू नका. श्री गुरु प्रापंचक बदल करत नाहीत. श्री गुरु देहाचे आजार घालवत नाहीत. श्री गुरु आर्थिक परिस्थिती पुनर्प्राप्ती करून देत नाहीत. श्री गुरु घरामधला कलह घालवून देत नाहीत. रोग घालवत नाहीत. काय काय सांगू, जगातलं काहीच करून देत नाही, पण अलौकिक असं करून देतात की त्यानंतर पुन्हा लौकिकात यावंच लागत नाही. अशा पद्धतीने माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांनी कठोपनिषदा संबंधीची भूमिका मांडली आहे. 12 कडवे आहेत, त्यातले काही काही शब्द मी या ठिकाणी घेतले. तेवढ्या शब्दांचं या ठिकाणी विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि उद्यापासून आपण संबंध भाष्याला सुरुवात करतो. जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांनी काठक श्रुतीवर पहिले संबंध भाष्य लिहिलं आहे आणि संबंध भाष्यामध्ये उप म्हणजे काय, नी म्हणजे काय, शत म्हणजे काय हे पुन्हा सविस्तर केलंय. यापूर्वी जे सांगितलं त्यापेक्षा आणखीन सविस्तर आहे. ते या ठिकाणी उद्यापासून घेणार आहोत. कुणीही गैरहजर राहू नका. रेकॉर्डिंग ऐकणे आणि प्रत्यक्ष ऐकणे यात पुष्कळ फरक आहे, लक्षात ठेवा. कधी प्रत्यक्ष ऐकणं शक्यच झालं नाही तर रेकॉर्डिंग ऐका, पण लाईव्ह टेलिकास्ट याची मजा काही वेगळीच आहे आणि ते आतमध्ये जे झिरपतं तेवढं दुसरं काहीच नसतं, लक्षात. म्हणून सकाळी लाईव्ह ऐकण्याचा प्रयत्न करा. त्या प्रयत्नात आपलं जीवन डॉक्टर काकांच्या कृपेने बदलल्याशिवाय राहणार नाही. आज भूमिका कठोपनिषदाची इथे मांडून झाली आहे. उद्या आपण संबंध भाष्य घेणार आहोत. ज्यांच्या जवळ काकांचं कठोपनिषद नाही त्यांनी ते शिवगड वरून मागवावं. आणि ज्यांच्या जवळ तेही नाही त्यांनी आपल्या गावात गीता प्रेस गोरखपूरला जिथे पुस्तकं मिळतात तिथून शंकर भाष्य घ्यावं. त्याचं हिंदीत भाषांतर आहे, ते थोडंसं पाहावं. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. राम